तर भावांनो, उद्या आहे रक्षाबंधन. रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी घाई गडबड आटपायला लागली, कारण मला नाही का पोस्टात जायचं आणि वातावरण पण एवढं पावसाचं आलं. पावसाचं आहे का नाही, मला असं वाटतं की पाऊस कधी येतो आणि कधी नाही, कारण सांगताच येत नाही त्याच्यामुळे म्हणलं लवकर जाऊन येऊ आपण. तर गडबडी नाटक न चाललं आणि यावं म्हणलं पोस्टात जाऊन. पोस्टात तुम्ही मला सांग कशासाठी चालली. तर भावांनो, मी आहे ना पोस्टात चालली माझ्या म्हणजे भावांना राख्या पाठवण्यासाठी. तर माझ्याकडे जेवढ्या भावांचे पत्ते आहे ना, तर त्यांना मी नाही का आज राखी पोस्टामध्ये टाकणार आहे. तर ते म्हणजे 2 दिवसात पोहोचू शकते. रक्षाबंधनला मी पोहोचन, नाहीतर रक्षाबंधन नंतर पोहोचन. थोडी लेट बी होईल, काही सांगता येत नाही. पण मी आज चालली आणि जर पाऊस जाता तेवढ्या टायमात नाही पाऊस जर आला तर मी आज जाऊ शकणार नाही. त्यामुळं असं समजू नका, नाराज होऊ नका की मी राखी पाठवली नाही वेळेवर. काही सांगता येत नाही, लेट होईल म्हणून. तर भावांनो, मेघाने माझ्याकडं आज किती जवळपास 150-200 पत्ते आलेले. तेवढ्या भावांना मी आज राख्या पाठवणार आहे. तर भावांनो, पुढच्या वर्षी असं नाराज होऊ नका बरं का, की पुढच्या वर्षी तुम्हाला पण पाठवले जातील. माझ्याकडे पत्ते आले ना तुमचे की लगेच तुम्हाला मी पोस्टानं पत्त्यावरती पाठवून देईन, कारण मी ते सगळ्या भावांकडे येऊ शकत नाही, आहे की नाही. त्यामुळे मी इथूनच राख्या सगळ्यांपर्यंत पोहोचून देते. मी एकच बहीण तुमची, मी कुठं जाणार, प्रत्येक भावाच्या घरी काही जाऊ शकत नाही. त्यामुळं वापस चालू काय सांगा तुम्हाला. भावांना नाराज होऊ नका, राख्या झाला लेट पोहोचन तुम्हाला. हे बघा, चाललोय आता आम्ही घरी. ते का नाही वेबसाईटच बंद असल्यामुळे का नाही आज राख्या टाकू शकली नाही. तरी ते वेबसाईट चालू होणार आहे 15 तारखेच्या नंतर. तर त्यामुळं आता